लढत जो जिंकेल तो थेट या स्पर्धेमध्ये पुढे पोहोचेल, क्वालिफाय करेल सुपर 12 मध्ये। खूप साऱ्या शुभेच्छा। पहिल्याच बॉलवर फ्लिक केलाय, काय बॅटिंग करतायत मयूर म्हात्रे आणि बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं। डीप लॉंग लेगला आलेला हा दमदार रुबाबदार चौकार। तर धीरजभाई यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी जॉन्टी करत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एकेकालचा दिग्गज फलंदाज आणि अजूनही 30 धमक सातत्याने या खेळाडूमध्ये आपण पाहतो ते धीरजभाई यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। रोहन घरत यांच्या शुभ हस्ते आपण धीरज यांचा सन्मान करूया। यस वैभव। अतिश मते दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी केलं या बॉलला। रन मात्र मिळणार नाही। डॉट बॉलची ते सांगता प्रत्युत्तर दिलं। खरं तर पहिल्याच बॉलवर चौकार आला, तदनंतर डॉट बॉल। दोन मॅन ऑफ द मॅचचे खेळाडू एका बाजूला चौकार आले, त्यानंतर डॉट बॉल देखील आपण पाहिले। बॉल तयार, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील। पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि लेग बिफोर द विकेट। महत्वाचा गडी खेळाडू बाद होत आहेत। मयूर म्हात्रे यांच्या खेळीचा अंत। धक्का क्रमांक 1, पहिला धक्का। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील लगेच तुम्हाला पीटीसी लाईव्ह टेलिकास्ट अगदी तुम्हाला दाखवतील। मयूर म्हात्रे ज्या खेळाडूने मागील मॅच मध्ये जवळपास 32च्या आसपास रन केल्या, तो खेळाडू या मॅच मध्ये चमकला नाही। एक अतिश मतेच्या खात्यामध्ये मोठी सफल। ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच तुम्हाला ऑन स्क्रीन दूध का दूध पाणी का पाणी आणि अगदी ऑफ मिडल समच्या बॉल जवळ हिट होत असताना, कारण अंपायरिंग करणं एवढं सोपं काम नाही। खेळामध्ये क्रिकेट खेळामध्ये सगळ्या गोष्टींना अगदी आपण म्हणतो ना महत्त्व दिलं जातं। चुकी झाली तर इतर गोष्टींमध्ये आपण त्याची सुधारणा करू शकतो, परंतु पंचांकडून चूक कधी झालीच तर ती ग्राह्य धरत नसतात खेळाडू। म्हणून तर नेहमी आम्ही म्हणतो ना अंपायरिंग इज अगदी नेहमी म्हटलं जातं अंपायरिंग इज नॉट इझी जॉब। हे सोपं काम नाही। न्याय देण्याचे काम नेहमी ते करतात आणि आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स उत्तम कामगिरी अनेक स्पर्धेमध्ये आणि आज या स्पर्धेला यशस्वीरित्या ते पार पाडत असताना मयूर म्हात्रे यांच्या खेळीचा अंत झाला। मागील मॅचमध्ये मयूर म्हात्रे यांची बॅट भरपूर काही बोलली, भरपूर रन त्याच्या बॅटमधून आले, परंतु या मॅचमध्ये त्यांनी एक चौकार लगवत असताना विकेट आपली गमावली। त्यामुळे जबाबदाऱ्या भरपूर राहतील। राहुलजी शिरसाट आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, महेश चिर्लेकर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, संपूर्ण आमची पीटीसी लाईव्हची टीम। अतिशला भरपूर मोठी विकेट। नवीन खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी आदेश पाटील। पहिलाच बॉल पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न, संयमात्मक थोडंसं फक्त दिशा दिला, फ्लिक केलं बॉलला। 1 रन या बॉलवर मिळेल। स्ट्राईक रोटेट करत असताना आता ही जबाबदारी भरपूर मोठी आहे या मॅचमध्ये। अगदी बघितलं मोराबे टीमच्या दृष्टिकोनातून या मिडल ऑर्डरवर, कारण मयूर म्हात्रेनं मागील मॅचमध्ये त्यांचं काम केलं होतं, काम सोपं केलं होतं मिडल ऑर्डरचं, आणि आता या मॅचमध्ये ते बाद झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढलेत, रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेत आणि त्या जबाबदाऱ्या घेऊन आपला खेळ करावा लागेल। शॉर्ट लेन ठेवली, दिशा दिली आणि फील्डला डाऊन द बॉल शॉर्ट लेगला टिपलाय जाईल। ओमकार पाटीलनं संपुष्टात आलाय खेळ, मैदानातून परतावा लागेल खेळाडू। तर विनोदजी एकनाथ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले। माजी सैनिक विनोदजी एकनाथ पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती, आणि ग्राम सुधारक मंडळाचे खजिनदार आहेत विनोदजी पाटील साहेब, माजी सैनिक ग्राम सुधारक मंडळाचे माजी खजिनदार आहेत, त्यांना विनंती असेल साहेब यावं। विद्यमान खजिनदार आहेत त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। जलद 2 विकेट गमावले सध्या बॅटिंग करणारी टीम मोरावेनं। मीरा स्पोर्ट्स खरं तर मोरावे आणि अधरा 11 सुरुंगपाडा, आयशा 11 सुरुंगपाडा यांच्यामध्ये चाललेली ही महत्त्वपूर्ण लढत। 2 हदरे दिलेले, खरं तर 2 मोठे झटके सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये अतिश मतेकडून। सुरुवातीला चौकार जरूर खर्च केला, परंतु तदनंतर काय कमबॅक राहिला अफलातून। लास्ट बॉल ऑफ द इनिंग ओव्हर अगदी बघायला मिळेल, कारण या इनिंगचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा अंतिम बॉल
महत्वपूर्ण ही लढत जो जिंकेल 2 सामने जिंकत असताना क्वालिफाय करेल या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये बाउन्सर अटेम्प्ट केला बॉल चाला डीप मध्ये मिड ऑन मध्ये अगदी लँडिंग झाला बॉलचा आणि तदनंतर दुसऱ्यासाठी थ्रो अगदी तंतोतंत हवा होता तो आला नाही आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघां खेळाडूंमध्ये. आता हे महत्त्वाचं आहे कारण सुरुवातीला 2 हजरे मिळालेत मोरावे टीमला त्यामुळे यातून या झटक्यातून सावरायचं आहे आणि त्या सावरायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये सध्या पार्टनरशिप होणं भागीदारी होणं ते महत्त्वाचं असेल. त्यामुळे आता तुम्हाला बॉलच्या मिनिटनुसार खेळ करावा लागेल. टायमर ऑन आहे लक्षात घ्या. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे परंतु पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल माजी सैनिक तथा ग्राम सुधारणा मंडळाचे विद्यमान खजिनदार विनोदजी एकनाथ पाटील साहेब यांचे या व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि नटराज क्रीडा मंडळ नाव्या यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. पहिलं षटक संपलं आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 7 वर. एक चौकार येऊन देखील इकॉनॉमी राहिला अतिश मते आणि त्यासोबत त्याला 2 विकेट मिळाली. सक्सेसफुल राहिले ही ओव्हर. अगदी बघितलं विकेट टेकर सिद्ध झाले. 2 महत्त्वाचे हदरे त्याने दिले मोरावे टीमला आणि आता मैदानामध्ये आदेश पाटील आणि अगदी बघू शकता आपण शुभांशु भोईर या 2 खेळाडूंच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या. अगदी जरी आक्रमकतेने सुरुवात तुम्ही केली असली मैदानामध्ये तरी सतत या खेळामध्ये महत्त्वाचं असतं आणि ते टिकवावं लागेल. स्लोअर वन समोरून चकमा दिला टर्न केलं यू टर्न केलं बॉलनं लेग ब्रेकचा चांगला वापर थोडंसं फिंगर रोल केलं आणि डॉट बॉलनं सुरुवात झाली या ओव्हरची. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आशिष मध्ये जोडी काय आज वेगळ्याच फॉर्ममध्ये मागील मॅचमध्ये अर्धशतकी पार्टनरशिप आतिश मते आणि आशिष मते मध्ये बॅटिंग करत असताना सध्या बॉलिंग ते करतायत आणि आडव्या पट्ट्याने खेळाय जरूर फील्डला बॉल खाली होते बनावं लागेल दर्शक आणि हा आलाय नटराज षटकार. तर बघा याच्यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजेच आई गावदेवी गव्हाण विरुद्ध विघ्नेश स्मृती कोंबडभुजे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचंय. एखादा कॅप्टन उपस्थित असेल दुसरा नसेल मग बॉल डिलिव्हर झाला सेकंड इनिंगचा तर जो कॅप्टन उपस्थितला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन नसतील तर मात्र कमिटी वेगळा निर्णय घेईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इनिंग ब्रेक मध्ये आई गावदेवी गव्हाण आणि विघ्नेश स्मृती कोंबडभुजे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. संघर्षमय षटकार आले. खरे तर मागील बॉलवर खेळाडू आहेत आदेश पाटील ज्यांना हा षटकार ठोकला. रन फलकावर धावा आहेत एकंदरीत 13. आक्रमण झालंय पुन्हा एकदा काय बनवलाय अफलातून पॅडल स्वीप लगातार 2 बॉल 2 बिग हिट षटकार. तुफानी फलंदाजी अक्षर रिप्ले मध्ये बघू शकता आपण. आशिषचा हा चेंडू स्ट्राईक नेटकडे आदेश पाटील होते ज्या पद्धतीने फ्रंट फुटला गेले ट्रेडमार्क राहिला हा फटका. खूप चांगला पॅडल स्वीप आणि बॅट अँड बॉल मध्ये काय कॉन्टॅक्ट होतं काय आत्मविश्वास होता. ज्या मैदानावर षटकार ठोकण्यासाठी तुमच्याकडे पॉवर असली पाहिजे आणि ती पॉवर जनरेट करणारा कुठेतरी संघाचा डाव विखुरलेला होता. अनबॅलन्स क्रिकेट सुरुवातीला खेळत होता बॅटिंग करणारा टीम मोरावे आणि तदनंतर त्या संघाला आता विखुरलेल्या डावाला बॅलन्स करण्याचं काम केलंय. ही मोहीम हाती घेतलंय आदेश पाटीलला. 2 बॉल 2 षटकार आले. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा बनवलाय आणि लगातार 3 बॉल 3 हिट. पहिली षटकारांची हॅट्रिक मैदानामध्ये 3 बॉल 3 षटकार. स्पर्धेची पहिली षटकार हॅट्रिक. काय बॅटिंग करतोय या खेळाडू मैदानामध्ये आदेश पाटील. आय अँड हँड कॉर्डिनेशन कॉन्फिडन्स लेवल किती महत्त्वाचं असं. अगदी म्हटलं जातं ना की बॉलची भीती मनामध्ये नसली पाहिजे. तुम्ही जेव्हा मैदानामध्ये खेळतात तोडफोड तुम्ही करता तेव्हा बॉलला तुमची भीती वाटली पाहिजे गोलंदाजाला तुमची भीती वाटली पाहिजे आणि ती भीती निर्माण करण्याचं काम केलंय वातावरण अगदी मैदानामध्ये बनवलंय. फलंदाजीचं माहोल बनवलंय फलंदाजानं मैदानामध्ये. आदेश पाटील चांगली कामगिरी. पुन्हा एकदा परंतु यावेळेस हवेत फील्ड बॉल खाली जज करत असताना कॅच ड्रॉप. कॅच कोणाची सोडले मित्र. आम्ही मानतो की आवर्जून कोणी झेल सोडत नाही परंतु आदेश पाटीलला जीवनदान देणं म्हणजे पुन्हा एकदा त्याला मैदानामध्ये संधी देणं आणि ज्याला संधी पुन्हा एकदा मिळते तो फार भयानक असतो. जसं म्हटलं जातं ना की जखमी वाघ हा सगळ्यात डेंजरस असतो. तो अजून दुय्यम 2 पटीनं 3 पटीनं अजून ताकद लावतो आणि हे जीवनदान मिळालंय खेळाडू आदेश पाटीलला. वैयक्तिक त्याचा खेळ आपण पाहिला तर तो वैयक्तिक 20 धावांवर पोहोचलाय. त्यामध्ये 6 बॉलचा सामना तरी केलाय. सांघिक रन देखील फार झपाट्याने पुढं 26 रन ऑन बोर्डवर आणि त्यानंतर हा ढकललेला चेंडू लॉंग ऑफ फील्ड बॉल खालेले 1 रन बनत असताना
योग्य एंडला थ्रो अपील देखील लाऊड झाली. पंच सांगतात की सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचलेत खेळाडू. ही ओव्हर देखील एंड होईल. मोठं आणि लांबलेले हे षटक धामांचे लय लूट झाले आणि आशिष मतेच्या या षटकामध्ये रन आले 20. 2 ओव्हर नंतर 27. 2 खेळाडू बाद. तर सन्माननीय विष्णू म्हात्रे साहेब आणि गणू ठाकूर साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन झाले. साहेब आपला आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तमाम मान्यवर आपण या स्पर्धेसाठी आपण पाहिलेत. उद्घाटन सोहळा देखील दिमागदार सोहळ्यानं पाहिला वैभव. आणि पाहता पाहता आज पहिल्या रात्रीतील हा तुम्ही तिसरा मॅच एन्जॉय करताय विनर्स वर्सेस विनर. आणि पहिला सामना जो एन्जॉय केला तिथे दमदार सामना जिंकला तो म्हणजेच मोरावे संघानं. दमदार फलंदाजी मयूर म्हात्रे सामनावीर ठरले. त्यांनी त्याच्यानंतर दुसरा सामना साईशा 11 सुरुंगपाडा संघानं जिंकला. ते देखील एक सामना जिंकला आणि विनर्स वर्सेस विनर्स ही मॅच इथून थेट जिंकलात सुपर 12 मध्ये क्वालिफाय. खरं तर 4 षटकांची लढत आहे. टायमिंग अलर्ट आहे. जवळपास 10 मिनिटं तुम्ही 2 ओव्हर फेकण्यासाठी आता घेतलेत. त्यामुळे प्रत्येक टीमने त्याची जबाबदारी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे मैदानामध्ये आणि गोलंदाजीची जबाबदारी दिली गोलंदाज ओमकार तांडील. काय सुंदर झेल ओमकारने टिपला होता याच्या अगोदर आणि तो ओमकार आता बॉलिंग ट्रॅकवर. हो दिशा दिली आणि फिल्डरनं पुन्हा एकदा झेल सोडलाय. पुन्हा एकदा जीवनदान. यावेळी शिवांशू होते ऑन स्ट्राईक. दोन्ही खेळाडू एक एक जीवनदानासोबत खेळत आहेत फिल्डिंगमध्ये. थोड्या चुका जरूर झालीत. बऱ्याच घडामोडी मागील बॉलवर घडलीत. लेट कट करण्याचा प्रयत्न पॉइंट आणि गलीमधून बॉल काढायचा होता बाहेर. फिल्डरनं झेल तिथे सोडला. पंचाने रेफर केले थर्ड अंपायरकडे. चेक केलं जाईल. पंच थर्ड अंपायर गोलंदाज यस जॉन्टी. तर रोहन गरात जॉन्टी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जावं लगेचच मैदानात. चला कमिटी मेंबर्स आमचा एखादा प्रतिनिधी आपण लगेचच जावा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानावरती. हेमंत म्हात्रे साहेब आपण जावं. फॉर्टलेस मास्टर दमदार खेळाडू आहेत आमचे कमिटी मेंबर्स. यांना विनंती करतो की आपण लगेचच मैदानात जावं. ओमकार तांडेला खरं तर या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल मैदानामध्ये. तिसरे पंच दाखल झाले तिथे. जाऊया मैदानामध्ये. आपण एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 28 पर्यंत आतापर्यंत मजल मारले. अतिश मतीने सुरुवातीला 2 हादरे दिले. जरूर विकेट जरूर घेतले परंतु तदनंतर सावरलाय संघाने आपला डाव आणि सुरक्षित असतात. सध्या धावसंख्येचा प्रवास सुरू असताना खूप बाउन्स केला बॉल. अटेम्प्ट केला बाउन्स आणि तदनंतर का फटका सजवलाय दिशा दिल्या आणि आमच्या मुख्य व्यासपीठाकडे मान्यवरांकडे हा आलेला चौकार आपण बघतोय. जीवनदान दिलंय. किंमत तर मोजावी लागेल. या खेळामध्ये सुटलेला झेल सुटलेले कॅचेस सातत्याने पंच सांगतात 1 बाउन्स 1 फॉर द ओव्हर. हे 1 देखील तिथे गोलंदाजाला केलं गेलं कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 1 बाउन्स अलाउड असतो आणि ती मुभा आता संपली हे पंचाने सांगितले. त्यामुळे थोडीशी लेंथ पुढे घ्यावी लागेल. स्लोअर वन केला. दिशा दिल्या. पुन्हा एकदा गॅप मधून पॉइंट मधील खेळाडू. आउटफील्ड खूप फास्ट आहे. लगातार 2 बॉल 2 चौकार. सुंदर फलंदाजी. ज्या आदेश पाटीलचा झेल सोडला होता अगदी बघितला आपण तोच आदेश पाटील आता तुटून पडलाय. लय लूट धावांची तो करत असताना त्याची वैयक्तिक खेळ आतापर्यंत आपण पाहिले. 8 बॉलमध्ये 28 रन त्यांनी केले. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. यापेक्षा चांगला प्रवास असू शकत नाही. मुख्य खेळाडू लवकर बाद झाले मयूर म्हात्रे आणि तदनंतर हा खेळ बहरलाय आणि येथे फटका फसला. फायनल ती विकेट मिळाली ज्याची अपेक्षा होती ज्याची गरज होती आणि खेळाडू बाद होत आहेत. महत्वपूर्ण आदेश पाटील बॅक टू द पवेलियन. फटका फार चांगला होता परंतु गॅप शोधता आला नाही. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. ॲक्शन रिप्ले मध्ये ऑन स्क्रीन तुम्हाला बघायला मिळतील. 9 बॉलमध्ये 28 धावांची खेळी त्यांनी केली. 311चा स्ट्राईक रेट. 3 षटकार 2 चौकार. नाव आहे आदेश पाटील. ओमकारनं हा खूप चांगल्या पद्धतीने अगदी बघितला. लगेचच तुम्हाला स्क्रीनवर जर तुम्ही मिस केला हा फटका थोडंसं उंच केलं राहिलं तो अगदी फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता आणि तो अर्धवट राहिला. आणि बऱ्याच गोष्टींची चर्चा सध्या सुरू होत असताना परंतु त्याचं काम त्यांनी केलं. कठीण परिस्थितीमध्ये दीपस्तंभासारखा उभा राहिला. संघाच्या मदतीला हकेला धावून आला आणि इथे मैदानामध्ये त्याने 28 धावा केल्या 9 चेंडूंमध्ये. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आले. विनय म्हात्रे लेफ्ट हँडेड.
धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण बघतोय 36-36 4 षटकांची लढत आहे. तिसरं षटक मार्गग्रस्त असताना एक सिंगल लगातार 2 चौकारांनी तदनंतर ती विकेट मिळाली. चौथ्या बॉलवर 2 बॉल येणं बाकी आहे. अजूनही या ओव्हरमधील विनय म्हात्रे ऑन स्ट्राईक. ओमकार पुन्हा एकदा दिशा दिली. बॉल झाला डीप मध्ये. मिड विकेटचा खेळाडू वेगाने बॉलवर आले. झपाटा मारलाय. तोपर्यंत 2 रन 1 रन या बॉलवर मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट. दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिला. सिंगलवर संतुष्ट राहावा लागेल. मॅचकडे लक्ष आपण केंद्रित केलं तर 37 धावांपर्यंत मारलेला आतापर्यंत हा प्रवास, मारलेली बाजी. फाईट तर भरपूर या मॅच मध्ये. सस्पेन्स भरपूर बघायला मिळेल. थरार भरपूर बघायला मिळेल. दुसऱ्या इनिंग मध्ये महत्वपूर्ण लढत आहे, महत्वाकांक्षी लढत आहे. ओमकारनं थोडं कमबॅक देखील केलं. 2 चौकार जरूर आली. तदनंतर लेंथ बदलली त्यांनी. गुड लेंथ वरील हा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध क्षेत्ररक्षकाच्या डोईवरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड झालाय षटकार. ओव्हर पिच केला खरं तर. भरपूर पुढे ठेवला हा चेंडू. मागील 2 चेंडू अगदी बघितले आपण ते गुड लेंथवर होते. त्याच्या अगोदर जेव्हा 2 चौकार आले ते शॉर्ट लेंथ होते. आणि आता हा ओव्हर पिच बॉल बघितला आणि त्याच्यावर षटकार ठोकला. ही षटक देखील महागडे राहिलं. ओमकार तांडेचं 16 धावांचं आणि धावसंख्येचं एकंदरीत टोटल मीरा स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचलाय मोरावे 43-43 3 गड्यांच्या मोबदल्यानं. तर इथे आपण सन्मान करूया वैभव मान्यवरांचं. या ठिकाणी शुभागमन पाहिलं. विनोदजी पाटील साहेब यांचा सन्मान करूया. हेमंतबाई म्हात्रे आपण यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करावा. विनोदजी पाटील साहेब माजी सैनिक आणि ग्रामसुधारक मंडळाचे विद्यमान खजिनदार यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. मी हेमंत म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. आमचे संतोष भोईर साहेब वजनदार खजिनदार आहेत. नटराज 11 नावा क्रिकेट संघाचे. एकदम बढिया फॉर्ममध्ये तुम्ही संतोष भोईर साहेबांना पाहताय. खुश आहेत. त्यांचं नाईटचं आयोजन दमदार इथे आपण पाहतो. त्याच्यानंतर सन्माननीय विष्णू म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की साहेब आपण यावं. यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विष्णू म्हात्रे साहेब आपण यावं. आपला सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो संतोष म्हात्रे साहेब, संतोष भोईर साहेब आमचे खजिनदार संतोष गजानन भोईर साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण विष्णू म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान आपण करावा. गणेशोत्सव मंडळ मासगाव ताडवाडी इथे देखील त्यांचं आपण दमदार प्रदर्शन पाहिलात. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायेचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. धन्यवाद. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल. ऑलरेडी भरपूर रन खर्च केले सध्या गोलंदाजी करत असताना सुरुंगपाडाने. त्यामुळे या मॅचमध्ये त्यांना आता अंतिम षटकामध्ये रन रोखणं त्यांच्या दृष्टिकोनातून तेवढंच महत्त्वाचं आहे. पहिलं षटक फार सुंदर होतं. अतिशमध्ये नो डाऊट त्याने विकेट घेतल्या, रन कमी खर्च केल्या. परत तदनंतरचे 2 ओव्हर मागील 2 ओव्हरमध्ये जवळपास 36 रन आलेत. आणि हे षटक ताकद चुकून द्यायची होती. फलंदाज विनय म्हात्रेला 1 रन पूर्ण झाले. वेगाने दुसऱ्यासाठी निघालेत. थोडीशी फंबलिंग फिल्डिंग मधून बॉल बद्दल नजर हटली होती. जेव्हा बॉल कलेक्ट करण्याची वेळ आली नजर खेळाडूंकडे होती. त्यामुळे म्हटलं जातं नजर होती दुर्घटना घटी आणि मैदानामध्ये सिंगलचं डबलमध्ये रूपांतर इथे करण्यात आलं. 2 धावांच्या मदतीनं संघ सुस्थितीमध्ये पोहोचले. 46 फायटिंग टोटल पर्यंत. मी एकाच गोष्टीचा नक्कीच उल्लेख करीन, क्रिकेट खेळामध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. प्रत्येक चांगला स्कोर बोर्ड नेहमी आत्मबल देतो गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि हा बघा फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नटराज चषक ब्रँडेड षटकार. सुंदर फलंदाजी विनय म्हात्रे कडून. स्ट्राइक रोटेट झालं. मागील बॉलवर जिथे सिंगल होती तिथे डबल आली. स्ट्राइक स्वतःकडे राहिली विनयकडे. विनय म्हात्रेकडे यॉर्कर साठी गेले आणि फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला. त्यावर षटकार त्याने ठोकले. धावांचा अर्धशतक मात्र पूर्ण झालं. 52-52. पुन्हा एकदा पॉवर जनरेट केली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे वेग येत आहेत बॉल उचलण्यासाठी आणि योग्य एंडला आता थ्रो. आणि इथे कोणती चूक केली नाही. तिथे पंच रेफर करतात. आता थर्ड अंपायरकडे सेकंड रन कंप्लीट की इनकम्प्लीट याची चर्चा केली जाईल ऑन स्क्रीन. थर्ड अंपायरकडे रेफर केले पंचांनी. वेट सम टाइम. थोडंसं वेळ प्रतीक्षा. योग्य निर्णय. सासबने सध्या टेक्निकल डिपार्टमेंट पीटीसी लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम
जेव्हा आपण केमिस्ट्री शिकायचो तेव्हा म्हणायचे ना टीचर्स, थोडा वेळ थांबा, रंग नक्कीच बदलेल. तसं रंग बदलणारा खेळ पहिल्या षटकामध्ये संपूर्ण सुरून पाडा संघाने प्रेशराईज केलं होतं बॅटिंग टीमला, आणि तदनंतर बॅटिंग टीमनं ते प्रेशर झुगारून दिलं आणि तदनंतर गोलंदाजानं प्रेशराईज केलं. आणि हे षटक काहीशा प्रमाणात चांगलं सुरू होतं. पहिल्या 2 बॉल सोडले तर तदनंतर तिसरा बॉल अगदी बघितला तो षटकार आला. पण आम्हाला सांगतील सध्या चेक केलं जात असताना चाचपणे सूर्यकृष्ण मोमेंटवर निर्णय. पोहोचेल निर्णय थोड्या क्षणामध्ये. नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहावं. अगदी वेळेवर दोन्ही टीम देखील आलीत. इट्स अ नॉट आउट. 2 रन मिळतात या बॉलवर. 2च्या मदतीनं धावसंख्येचं एकंदरीत टोटल 54, 54. दोन्ही टीमचा विचार केला अगदी मागील मॅच मध्ये दोन्ही टीम रन मात्र तिथे डिफेन्स करून आले. धावा चेस झालेला होता मागील 2 मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर सचिन तांडील पुन्हा एकदा सज्ज होत असताना काही बॉल शिल्लक राहिलेत. फ्रंट फुटला गेले. बॅट तर फार वेगाने फिरली, परंतु म्हणतात ना कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट असतो या खेळामध्ये. तेच जुळलं नाही तर तुमचं बाजार मैदानामध्ये अगदी उरकण्याची वेळ येते. परंतु ज्या खेळाडूंना बॅटिंग करत असताना धुव्वाधार कामगिरी केली विनय म्हात्रे, जे आक्रमक आहेत, स्पेशलिटी लेफ्ट हँडेड आहेत, डावखोरताच्या खेळाडूंचं महत्त्व काय वेगळंच राहिले या खेळामध्ये, क्रिकेट खेळामध्ये. कारण हे फार डेंजरस असतात. कारण म्हटलं जातं ना लेफ्ट हँडेड खेळाडू इज अ व्हेरी डेंजरस बॅट्समन. आणि तोच विनय ऑन अ स्ट्राईक. पुन्हा एकदा पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न. कॉन्टॅक्ट इथे प्रॉपर जुळलेला नाहीये. बॅटवर बॉल आलाय, दुसरीसाठी निघालेत. पुन्हा एकदा स्ट्रायकर इनकडे तर 2 कम्प्लीट. रनिंग बिटवीन द विकेटची चर्चा होईल, मी करेन. फार सुंदर राहिले. तालमेल फार महत्वाचं असतं. जसं ट्रॅफिक सिग्नलवर 3 सिग्नल असतात. थांबा, पाहून जा, थांबा किंवा निघून जा, या गोष्टीचं महत्त्व दिलं जातं. येल्लो, ग्रीन अँड रेड. तसंच खेळामध्ये यस, नो ऑर वेट हे महत्त्वाचे सिग्नल्स असतात. ते चांगले बघायला मिळाले 2 खेळाडूंमध्ये. अब तक 56 ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. सचिन. विनयने फटक्याला सजवलाय, परंतु बॉलर स्वतः फॉलोथ्रो मध्ये बॉल कलेक्ट करताना सिंगल बनली आणि 1च रन मिळाली या बॉलवर. दुसरी राहिली अर्धभर खेळाडू, कारण बाद झाले रनआउटच्या स्वरूपाने. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव हा मैदानामध्ये संपला आणि रन फलकावर धावा लागली. टोटल 57. 4 खेळाडू त्यांनी गमावले. मोरावेनं 58 धाब्यांचं आव्हान. तर 58 धाब्यांचा टार्गेट ठेवला मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघानं. तो आयुष्या 11 सुरुंगपाडा संघ विरुद्ध. तत्पूर्वी आपण टॉस करूया 2 टीम मध्ये. विघ्नेश स्मृती विघ्न अर्था कोंबडभुजे कपिल पाटील यांचा संघ, कपिल कोहली माफ करा यांचा संघ, आणि एकीकडे आई गावदेवी गव्हाण. तर विनोद पाटील साहेब माजी सैनिक तथा विद्यमान ग्रामसुधारक मंडळाचे खजिनदार, मी विनोदजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आई गावदेवी गव्हाण विरुद्ध विघ्नेश स्मृती विघ्न अर्था कोंबडभुजे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतला तिसरा सामना, फ्रेश मॅच, 5 ओव्हरची लढत. टेल्स इज द कॉल. येस, इट इज अ काटा. अभिनंदन आई गावदेवी गव्हाण. टॉस जिंकला. निर्णय काय सांगशील? आज नटराज 11 नावसंघाची ही दमदार स्पर्धा एन्जॉय करताय. चांगलं आहे आयोजन, चांगलं आहे. कधी नाईट स्पर्धेमध्ये खेळला होतात या अगोदर या गावामध्ये? हो. कसा परफॉर्मन्स झाला? नाईटला नव्हतो, डेला गेलेलो. नाईटला खेळताय, कसं वाटतंय? प्रथम खूप चांगलं वाटतंय. बेस्ट ऑफ लक. चला, हा कॅप्टन बोलते. धन्यवाद. लगेचच दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम आई गावदेवी गव्हाण. कॅप्टन बनतं टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच विघ्नेश स्मृती विघ्न अर्था कोंबडभुजे या संघाला. यातून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. म्हणजे शेवटच्या रात्री 28 तारखेला त्या संघाला बरोबर 6 वाजता रिपोर्टिंग करायचे.
तर यस जाऊया राहुल यांच्याकडे पुढचा आवाज. येस थँक्यू. DJ श्रीकांत आपण जरा यावं. नटराज क्रीडा मंडळ नावे आयोजित नटराज चषक 2025चे पर्व आज या स्पर्धेतील पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे प्रतीक 11 सुरुनपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या टीमने एक सामना जिंकला. टीम अगेन्स्ट नील 11 नावाकाडी या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना तर त्यांच्याच विरोधामध्ये मिहिरा स्पोर्ट्स मोरावे ज्यांनी पहिलाच उद्घाटनीय सामना स्ट्रेंजर नावा या टीमला पराभूत करून या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. 58 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर टीम प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी तमाम मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकली. आपल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर अनेक स्पर्धा जिंकल्या. ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर आपण पाहिलं ना तर टीम प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमचा तारणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिश मते आणि त्याचबरोबर आशिष मते दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 58 धावा सध्याच्या घडीला त्यांना पूर्ण करायच्या आहेत. 58 रनचं लक्ष्य 4 षटकांमध्ये. सलामीची जोडी गोलंदाज विनय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. 2 षटकं त्याने हाताळली होती आणि अप्रतिम दर्जाचं स्पेल देखील पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. प्रति षटकामध्ये 14.5ची सरासरी गाठावी लागेल टीम प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमला. विनय म्हात्रे P1च्या पहिल्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलं. पहिल्याच बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली परंतु दिशा भरकटली. यस इट इज अ वाईट बॉलचा इशारा आमचे पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने धावफलक ओपन झालंय टीम प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमचं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली विनयने. विनयच्या विरुद्धामध्ये येतोय हा चौकार. अप्रतिम दर्जाचा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवर. जसा टप्पा पडला त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. 5 रन टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 23 बॉलमध्ये अजूनही 53 धावांचा पल्ला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या क्षणाला स्वतःवर थोडासा नाखुश आहे. जसा टप्पा पडला हँड कॉर्डिनेशन चुकलं, फलंदाजाचं नियंत्रण चुकलं आणि त्यानंतर कठीण काळाला तो सामोरं गेला. परंतु सुखरूप आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. लाईन त्यांनी मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 22 बॉलमध्ये अजूनही 53 धावा पूर्ण करायच्यात. विनयचा हा बॉल स्टेप आउट केलाय. काय क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर पोसेल तत्पूर्वी चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी येतोय. हा दर्जेदार स्ट्रोक फलंदाज अतिश मतेच्या बॅटमधून येतोय. अतिशय देखणा फटका हा षटकार. अप्रतिम प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. 21 बॉलमध्ये अजूनही 47 धावा पूर्ण करायच्या आहेत. 11 रन. एक चांगला संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. ड्राईव्ह करायचा होता परंतु लाईन मिस केली. वेगाच्या जोरावर पुन्हा एकदा पुनरागमन केलं या मॅचमध्ये गोलंदाज विनय म्हात्रेने. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 बॉल त्याने रिलीज केलेत.
4 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी खर्च केले आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. ज्या फलंदाजाने कुठेतरी सुरुवातीला दबाव वाढवला होता त्या फलंदाजाला वर आक्रमण करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज विनय म्हात्रेच्या माध्यमातून. स्विच हिट केलाय. काय फटका आहे. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा स्ट्रोक. या हिटवर सुपर हिट केलंय. आजच्या रात्रीमध्ये फलंदाज अतिश मतेला ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकताय. जसा टप्पा पडला स्टान्स बदलले. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवली आणि क्लासिकल सुपर हिट पाहायला मिळाला. स्विच हिट जरूर केला. 17 रन आतापर्यंत होतात. सामन्याचं चित्र बदलत असताना समीकरण बदललंय. 18 बॉलमध्ये आता मात्र 41 रनची गरज आहे. प्रति ओव्हरमध्ये 13.67 चा रन रेट मात्र गाठावा लागेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर मैदानात देखील अनेक क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज प्रत्येक गावातील टीममधील आपल्या टीमला समर्थन करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक गावातील मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आर्यनला आमंत्रित केलंय. 17 रन आतापर्यंत आल्यात. 18 बॉलमध्ये 41 रनची गरज. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. मिडऑफच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः टीमचा कॅप्टन मयूर म्हात्रे. 17 बॉल आणि आता मात्र धावसंख्या पूर्ण करावी लागेल. या टीममध्ये 40 रन, 17 बॉल आणि 40 धावा. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु अतिशय जिद्द आहे. ज्या प्रकारे जिद्द आणि चिकाटीने तो खेळलाय. लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने झेलची संधी. अप्रतिम दर्जाचा झेल. प्रवीण ठाकूर च्या माध्यमातून ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय अतिश मते. आणि पहिला धक्का टीम प्रतीक 11 सुरून पाडा या टीमला. पहिला फलंदाज गमवलाय. 7 बॉलमध्ये 16 रनची एक बहारदार इनिंग. 228.57 स्ट्राईक रेट. 2 षटकार आणि 1 चौकार मात्र जरूर त्याने लगावला. या चालू इनिंग मध्ये 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॅट्समन गमावलाय. एक मोठा धक्का. नवीन फलंदाज अलंकार तांडेल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आर्यनने मात्र एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण ठाकूर. आज मात्र जरूर मिहिरा स्पोर्ट्स मोरावी या टीमचं देखील कौतुक करावं लागेल कारण जी रणनीती त्यांनी आखली ती रणनीती मात्र कुठेतरी सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला जातोय. अलंकार तांडेल येईल. गोलंदाजीच्या मार्कवर फलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंग इनला. गोलंदाज सज्ज होतोय. बॅटच्या स्लाइसचा वेध परंतु प्रयत्न चांगला केला होता. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय मोहित म्हात्रे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवतोय मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमचा. सुपर 12 मध्ये कोणता संघ जागील या स्पर्धेमध्ये पहिल्या या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय परंतु यस इट इज अ वाईट. अशा धावा गोलंदाज आर्यनला मात्र जरूर थांबवाव्या लागतील. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. 19 रन 15 बॉलमध्ये 39 रनची गरज.
15 बॉल आणि 39 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अलंकार तांडेल. ओपनर बॅट्समन आशिष मते. आतापर्यंत 1 रनवर तो खेळतोय. लॉफ्ट केलाय ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगॉनच्या दिशेने चांगली फिल्डिंग प्रवीणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे प्रवीणने एक जेल पकडला, महत्त्वाचा विकेट प्राप्त केला. वीस रन आतापर्यंत होतात. अजूनही 38 रनची गरज 14 बॉलमध्ये. जर या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले ना तर कुठेतरी कमबॅक करू शकतो प्रत्येक 11 सुरुनपाडा संघ. कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. आदेश पाटील भरपूर वेगाने धावत गेलाय. बॉल त्याने जज केलाय. थ्रो पहा. ही खासियत आहे मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमची, कारण फिल्डिंगच्या बाबतीत अग्रेसर भूमिका प्रत्येक फिल्डरची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. 13 बॉलमध्ये अजूनही 37 धावा पूर्ण करायच्या आहेत. 13 चेंडू आणि 37 रन. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला, परंतु दिशा भरकटली. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल असेल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अप्रतिम दर्जाचा स्पेल पाहायला मिळाला. अवघ्या धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 6 धावा खर्च केल्याने एक महत्त्वाचा विकेट प्राप्त देखील केला. सामन्याचे चित्र बदलून टाकलं. आर्यन भोईरने आणि समीकरण येऊन ठेपले. येणारे 12 बॉल आणि 35 रनची गरज. प्रति षटकामध्ये 17.5 ची मात्र सरासरी गाठावी लागेल. बारा बॉलमध्ये अजूनही 35 रनची गरज आहे. 23 धावा सध्याच्या घडीला पूर्ण होतात. स्कोरबोर्डवर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अलंकार तांडेल, लेफ्ट हँडेड बॅट्समन. अलंकारसाठी हा बॉल प्रभावित केलं. खोलूर पद्धतीचा हा बॉल मोहितचा. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत राहिली प्रत्येक बॉलरची. डॉट बॉलची समाप्ती 11 बॉल 35 रन. विजयाचे स्वप्न घेऊन उतरले दोन्ही संघ. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये कोणत्याही बॉलवर. या बॉलवर टायमिंग चांगला आहे. 1 हँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचं नियंत्रण. लॉंग अँड हाय षटकार. सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. षटकार देखील आला. धावफलकाची गती वाढली गेली. 10 बॉलमध्ये 29 रनची गरज अजूनही आहे. जर या षटकामध्ये आणखीन 2 षटकार आले ना तर कुठेतरी रंगत निर्माण होताना पाहायला मिळेल. या क्षणाला काय घडलंय? नो बॉल आणि त्यावर रन मिळतील 4. टोटल 5 रन. या नटराज नावा
सुमधुर संगीत आपण ऐकलं, कारण गेले कित्येक वर्ष नटराज क्रीडा मंडळ न्हावे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण राबवताना त्यांना पाहिलं आणि आज रायगड जिल्ह्यातील एक मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणून देखील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंसोबत प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी घेऊन येणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल, या बॉलवर लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं. एक रन या ठिकाणी मात्र जरूर ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 9 बॉलमध्ये अजूनही 23 रनची गरज आहे. एक खरा बॉल आणि ज्या बॉलने मात्र पूर्णपणे स्थिती बदलून टाकली या मॅचची आणि दबाव वाढवून टाकला टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमचा. 35 रन आतापर्यंत होतात. 9 बॉलमध्ये अजूनही 23 धावा पूर्ण करायच्या आहेत प्रत्येक 11 सुरुनपाडे या टीमला. मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमला, तो फटका आलाय. आशिषच्या बॅट मधून येतोय एक चमचमता स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार. आशिक हो सामन्याचं चित्र बदलून टाकलं या फटक्याने. आशिष मात्र इन ॲक्शन मोडमध्ये येत असताना 3 बॉल त्याने पेस केलेत. 8 रनवर तो खेळतोय. अजूनही 17 रनची गरज. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. झेलची संधी. मयूर म्हात्रे चेंडू खाली. हार मानण्यासाठी तयार नाही. मोहित देखील त्याने एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय आणि मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय. दर्जेदार विकेट देखील प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. 7 बॉलमध्ये आता मात्र 17 रनची गरज. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. जर या बॉलवर षटकार आला ना तर कुठेतरी पुनरागमन होऊ शकतं टीम प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमचं. परंतु जर हा बॉल निर्धाव आला, या बॉलवर जर विकेट आला तर येणारा बॉलरचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमचा. नवीन फलंदाज सचिन तांडेल मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये. तर नुकतंच ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, आदरणीय महेशजी बोंद्रे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. वेग भरपूर होता, वेगाने प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज सचिन तांडेलला डॉट बॉलची समाप्ती. सामन्याचं चित्र बदलत असताना शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 17 धावा. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. सहा बॉलमध्ये 17 रन. अलंकार तांडेल ज्यांनी 7 बॉल पेस केलेत, जिद्द चिकाटीने तो लढतोय. अलंकार तांडेल 7 बॉलमध्ये 13 रनवर तो खेळत असताना
तर शेवटचं षटक आणि 6 बॉलमध्ये आता मात्र 17 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर प्रवीण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकारसाठी हा बॉल बिगिट जरूर केलाय. उंची भरपूर गाठली चेंडूने, परंतु अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी पाहायला मिळतील आणि हा चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता, बिगिट केला. टायमिंग चांगलं होतं. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तर पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात. चौकार आहे आणि 5 बॉल मध्ये आता मात्र 13 रनची गरज. काय फटका खेळला अलंकारने. या बॉलवर देखील स्ट्रोक चांगला आहे. एक सिंगल फक्त पूर्ण होते. 4 बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. 4 बॉलमध्ये 3 षटकार किंवा 4 बॉलमध्ये 2 षटकार किंवा 3 चौकार देखील विजय संपादन करून देऊ शकतात टीम प्रतीक 11 सुरुनपाडा या टीमला. मेगा स्क्रीनवर आपण मान्यवरांना पाहतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये अजूनही 12 रनची गरज. एक बिग फाईट आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीपेक्षा कव्हरला डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन आतापर्यंत होतात. 3 बॉल आणि 11 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. प्रवीण ठाकूर कुठेतरी थोडीशी एक नवीन रणनीती आखतोय आपल्या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रवीणचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला. जाईल की काय. मयूर म्हात्रेने या मॅच मध्ये आतापर्यंत 2 झेल पकडलेत. प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट क्रमांक 3 गमावलाय टीम प्रतीक 11 सुरुनपाडे या टीमने. 10 बॉल पेस केले. 18 रनचं योगदान. 180चा स्ट्राईक रेट. 2 चौकारासहित 1 षटकार देखील मारला. आणि आता मात्र सामन्याचे चित्र बदलून गेलं. 2 बॉल आणि 11 धावा. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकताय. मोठा फटका खेळायचा होता परंतु टायमिंग चुकलं. 11 रनची गरज असताना 2 बॉलमध्ये 2 षटकार मारावे लागतील. हा बॉल देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे या मॅच मध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. एक धाव मात्र जरूर या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल की काय, परंतु या क्षणाला दोन फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक. रन मिळतील 4. हा चौकार. एक बॉल आणि आता मात्र 7 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर आला आणि त्यावर जर षटकार आला ना, तर या मॅच मध्ये आज मात्र एक नवीन इतिहास घडवेल टीम प्रतीक 11 सुरुनपाडा संघ. एक बॉल आणि 7 रन. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच. फटका तर जरूर चांगला आहे. हा षटकार आलाय, अवघ्या 1 रनने सामना जिंकला टीम मिहिरा स्पोर्ट्स मोरावे या टीमने.